काय सांगणार भाऊ काय सांगणार? काल आपल्या या घरामध्ये चोरी झालेली होती, आज या ठिकाणी आपण पाहणी केलेली आहे. काल माझ्या या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाली. मी मुंबईला होतो, मला मुंबईला ही बातमी समजली आणि नंतर आज मी आल्यानंतर संपूर्ण घराची मी पाहणी केली आणि घरामध्ये प्रामुख्याने मला ज्या भेट वस्तू मिळालेल्या होत्या त्यापैकी चांदीच्या ज्या वस्तू होत्या, गदा होती, तलवार होती, त्रिशूळ होतं, चांदीचे रथ होते, गणपती होता. असे जेवढं काही चांदीचं सामान आहे ते प्रामुख्याने चोरी गेलं. नंतर माझे नातेवाईक आहेत गोपाळ सरोदे, त्यांच्या घरामधले जवळपास 5 तोळे सोनं म्हणजे गहू पोत वगैरे वगैरे असं मिळून हेही चोरी गेलेलं दिसत आहे. लहान मुलांना देणाऱ्या अशा 5 ग्रॅमच्या 4 अंगठ्या त्या या ठिकाणी चोरी गेलेल्या आहे. एकंदरीत ही चोरी जात असताना माझ्या असं लक्षात आलं की चोर आले ते साधारण येत असताना 12:37 कालखंडामध्ये ते या ठिकाणी आले. म्हणजे आधी लाईट बंद झाली, 12:37 लाईट बंद झाली. नंतर त्या कालखंडामध्ये चोर इथं आले त्यावेळेसही लाईट बंद होते आणि बंद अवस्थेमध्ये त्यांनी या ठिकाणी ते बल्ब वगैरे तोडल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसत आहे. माझ्याकडे आधी सीसीटीव्ही कॅमेरा होता जोपर्यंत मी कायम राहत होतो, नंतर तो आता बंद पडले. वॉचमन इथे कायम वॉचमन या ठिकाणी असतो. दिवाळीनिमित्त तो 2-3 दिवस गेलेला होता, नाही तर वॉचमनही असतो. सकाळी दररोज मोलकरीण या ठिकाणी येते, स्वच्छ करतं घर वगैरे. नंतर आमचं एक आणखी कर्मचारी जो आहे तो कर्मचारी या ठिकाणी येऊन सर्व बंगल्याची सकाळी देखभाल करतो. नंतर संध्याकाळी दिवे लावायला तो येत असतो. म्हणजे दिवसभरातून सातत्यानं इथे येणं जाणं असतं. रात्री पण 10 वाजेपर्यंत 10:30 वाजेपर्यंत इथे सातत्यानं आमचे कर्मचारी वगैरे असतात. परवा दिवशीच फक्त वॉचमन या ठिकाणी 4-5 दिवसापासून नव्हता आणि तो तिकडे माझी मुलगी आहे रोहिणी ते तिच्या बंगल्यावर होता. आता यामध्ये प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तरी इतर गोष्टी तर गेल्याच, त्याच्यामध्ये अन्य काही साहित्य असतील, कपडे असतील किंवा काही असेल, पण सर्वात महत्वाचं म्हणजे असं आहे की ज्या ठिकाणी माझे महत्वाचे कागदपत्र होते त्यातले निम्मे कागदपत्र या ठिकाणी हरवलेले दिसतात. म्हणजे खाली जे कमी महत्वाचे कागदपत्र होते ते खालच्या मजल्यावर मी ठेवलेले होते आणि जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र होते ते माझ्या बेडरूम मध्ये मी ठेवलेले होते. बेडरूमचे सारे कागदपत्र गहाळ झालेले दिसत आहेत. बेडरूम मधल्या ज्या माझ्या ज्या शिडी होत्या त्या शिडीपैकी एकही शिडी त्यांनी इथे ठेवलेली नाहीये. या सगळ्याच्या सगळ्या शिडी तिथून त्यांनी घेऊन गेलेल्या आहे आणि काही शिडी ज्या आहेत उरलेल्या, काही शिडी उरलेल्या आहेत त्या अर्ध्या निम्म्या शिड्या आहेत आणि निम्म्या शिड्या गायब आहेत याच्या माध्यमातून. तर ह्या ज्या निम्म्या शिडी होत्या ह्या एका कोनाड्यामध्ये ठेवलेल्या होत्या कोपऱ्यामध्ये सुरक्षित. त्या जेवढ्या शिडी आहेत तेवढ्या त्या ठिकाणी राहिलेल्या दिसत आहे. खालच्या मजल्यावर जे कागदपत्र होते ते कमी महत्वाचे कागदपत्र जेवढे आहेत तेवढे जसे ते तसे आहे. फक्त जे अत्यंत महत्वाचे कागदपत्र मी मिळवले, काही माहितीच्या अधिकारात मिळवलेले होते, काही ठिकाणी भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या त्या पुराव्यानिशी काही कागदपत्र होते आणि हे सर्व जवळ माहिती अधिकारात मिळवलेले सही शिक्क्यानेच होते. ते काही असे वेगळे कागदपत्र होत नव्हते असं ते त्याच्यामध्ये चोरी गेलेले आहे. आणि या माध्यमातून जर पाहिलं तर एकंदर घराच्या कुलपाचा तो कडेकोंडा तोडून ते गेलेला आहे. मला असं वाटलं नव्हतं की आपल्या घरामध्ये चोर होईल, कारण माझा पोलिसांवर विश्वास होता. मला वाटलं आपल्या जळगाव जिल्ह्यातले पोलीस अत्यंत कार्यक्षम आहे आणि ते कार्यक्षम असल्यामुळे चोऱ्या दरोड्या कमी होतील असं अपेक्षा होती. पण अलीकडच्या कालखंडामध्ये जर या वर्षभरामध्ये पाहिलं तर जवळपास 200-250च्या वर घरफोड्या या ठिकाणी झालेल्या आहे.